सामना लगेच चालू करायचा आहे कारण सूर्य अस्ताला जातोय. सामना 5 षटकांचा असेल. सलामीची आपण जोडी मैदानामध्ये बघतोय. अंश 11 पहिले षटक घेऊन येते प्रमोद अनुभवची ज्याच्या जवळ शिदोरी आहे. पहिला चेंडू स्वैर चेंडू 1+1 आपण बघतोय. 2 धावांनी संघाचं खातं उघडलं जात आहे. प्रमोदेचा पुढील चेंडी राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होते. इथे मात्र आपल्याला बघायला मिळतोय बोटांची जादू म्हणजे काय याचं एक मूर्तिमंत उदाहरण. 40+ खेळाडू अनुभवांची किंमत म्हणजे काय असतं याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय. पेजारी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू, एक अष्टपैलू असा खेळाडू अनेक वर्ष सातत्यानं आपला क्रिकेट हा खेळ जगताना, मी खेळताना हा शब्द प्रयोग करणार नाही, खऱ्या अर्थानं क्रिकेट जगणं म्हणजे काय हे प्रमोदाच्या गोलंदाजीतून आपल्याला बघायला मिळतं. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करतोय. हा मात्र चेंडू वाडिश लॉंगॉपच्या दिशेनं, वाडिश लॉंगॉपच्या वरून जातोय. सीमारेषेच्या बाहेर पहिलंच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला येतोय चौकार आणि धावसंख्या झालेली आहे 89 संघाची. सॉरी 6 सागरच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. हा मात्र आपण मिडलवरचा चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ आणि डीप लॉंग ऑनच्या वरून षटकार. खऱ्या अर्थानं आपण बघतोय की सूर्य अस्ताला जातोय परंतु बॅट मात्र तळपलेली बघायला मिळते ती सागर याची. ज्या कार्यासाठी ज्या कामासाठी जो जाणला जातो अंश 11 संघाचा सलामीवीर तो मात्र स्फोटक फलंदाजी करताना पुन्हा एकदा डीप काऊ कॉर्नरच्या वरून हा येतोय षटकार क्रमांक 2. संख्या झालेली आहे 18. अतिशय स्फोटक अतिशय दिमागदार सुरुवात म्हणजे काय अंश 11 संघाची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. नॉन स्ट्रायकर एंडवर जो फलंदाज उभा आहे तो देखील तितकाच स्फोटक आहे, तो देखील तितकाच घातक आहे. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. इथे मात्र गती परिवर्तन करतोय डीप लॉंग ऑफवर खेळाडू तैनात आहे. एक धाव मात्र पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा कोणताही धोका निर्माण करायचा नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागते ते अंश 11 संघाला. धावसंख्या मात्र जाऊन पोचते ती 19. शेवटचा चेंडू. आता शेवटच्या चेंडूचा समाचार घेण्यासाठी उभा येतो सुमेश. आता आपण स्ट्राईकला बघतोय सुमेध पेजारी संघाचा खेळाडू. इथे मात्र अंश 11 संघाकडून प्रतिनिधित्व करताना सलामीला आलेला प्रमोदेचा पुढील चेंडू हलका चेंडू खेळून काढतोय. लॉंग मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी आपण बघतोय की पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या झालेली आहे तब्बल 20. म्हणजे आपण बघितलं तर अतिशय स्फोटक अतिशय दिमागदार सुरुवात अंश 11 चौकीदार संघाच्या माध्यमातून. सामना 5 षटकांचा असेल. अतिशय दिमागदार सुरुवात करणं म्हणजे काय आपण बघतो की सातत्याने सकाळपासून फलंदाजी आणि गोलंदाजी या दोघांनाही साजेच असं मैदान, साजेशी अशी विकेट बनवलेली आहे. फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, मोठे फटके मारतोय, परंतु गोलंदाजाला देखील तितकासा वाव आहे. सामना चालू ठेवायचा आहे, वेळ दौडू नका. सूर्य अस्ताला गेलेला आहे. दोन्ही संघांना समान संधी असणं गरजेचं आहे. आता आलेला गोलंदाज आहे तो समाधान सामना करेल तो सुमेध. पहिला चेंडू घेऊन हा मात्र नक्कीच खाली राहतोय चेंडू थोडासा आणि निर्धाव स्वरूपामध्ये हा चेंडू समाप्त होतोय. पुन्हा एकदा सज्ज होते ते समाधान. गोलंदाजी ट्रॅकवर पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू. इथे मात्र शॉर्ट मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू अडवला गेला. अचूक अशी फेक केली आणि इथे मात्र सुमेधाच्या खेळीला पूर्ण विराम लावला गेलाय.
अतिघाई आणि संकटात नाही ज्याला म्हणतात, कारण 5 षटकांचा सामना होता, बरेच चेंडू शिल्लक होते सुमेधाच्याकडे. कारण ज्याच्या बॅट मधून आपण बऱ्याच वेळेला दर आठवड्याला ज्या वेळेला स्पर्धा आयोजित केली जाते त्यावेळेला मात्र मोठे फटके बघायला मिळतात सुमेधाच्या बॅट मधून. अतिशय निराश मनाने पॅव्हेलियनच्या रस्त्याला लागलेला आहे. आता त्यानंतर आलेला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच आपण वेळ दवडायचा नाही आहे, चर्चासत्र प्लीज जास्त रंगवायचं नाही आहे. दोन्ही संघांना एक नम्र सूचना असेल. आता आलेला फलंदाज निर्भय आयकॉनिक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय संघनायक मैदानावर. नक्कीच त्याला निर्भयपणे फटके मारावे लागतील. समोर उभा गोलंदाज टाकलेला आहे समाधान. बॅकअपनंतर चेंडू, हा मात्र शॉर्ट पिच वर चेंडू पडतो, चेंडू जातो तो डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. चेंडू अडवला जाईल का? चेंडू मात्र अडवला जात नाही. या चेंडूवर मात्र तब्बल मिळतात 4 धावा. 4 धावा मात्र धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि धावसंख्या एकदम उसळी घेते. धावसंख्या होती ती 24. 1/24 विद्यमान धावसंख्या आपल्याला बघायला मिळते अंशलेवन संघाची. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय तो सागरच्या बॅट मधून. मोठे फटके आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच आपल्याला पुन्हा अजून फटके बघायला मिळतील. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाते, फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. कारण जर या अशा चेंडूचा व्हॉलेंटियर्स अशा चेंडूचा जर तुम्ही खरपूस समाचार घेतला नाहीत तर खऱ्या अर्थानं किट्टू 11 व्हॉलेंटियर म्हणून या सामन्यासाठी आपण भूमिका पार पाडायची आहे. समाधानाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सागरसाठी. हा मात्र चेंडू कव्हर रिजन मध्ये शॉर्ट कव्हर मध्ये झेल टिपला जातोय. इथे मात्र दुसऱ्या गड्याचं पतन आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. अतिशय खराब दर्जाहीन असा फटका खेळून बाद होतोय तो सागर. सागर मात्र नक्कीच निराश असेल स्वतःवर. स्वतःचा राग मनामध्ये गिळून मात्र तो पॅव्हेलियनचा रस्ता पकडतोय. आता आलेला फलंदाज आपल्याला बघायला मिळतो आदित्य. स्ट्राईक साठी जातोय. नक्कीच मोठे फटके मारण्याचा मानस असेल, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल अंश 11 चौकीचा बडा संघाचा. आणि या खऱ्या अर्थानं आपण बघतोय की 2 गडी मात्र बाद झालेले आहेत. दुसरं षटक समाप्तीच्या मार्गावर आहे. समाधान गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. आणि आदित्य आता आलेला नवीन असा बॅट्समन, एक स्फोटक असा फलंदाज, पिंच हिटर म्हणून तो भूमिका पार पाडत असतो. राऊंड विकेट मारा करतोय समाधान. हा मात्र चेंडू पॉइंट रिजन मध्ये झेल टिपला जातोय. विकेट क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळते की जी तंबूच्या आशिरायला जाईल. गोल्डन डकची शिकार होतोय तो आदित्य. आदित्य बॅक टू द पॅव्हेलियन. स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 25. 25व्या धावसंख्येवर सुरुवात जरी दिमाखात झाली असली तरी मात्र छान पद्धतीने कमबॅक करतोय तो समाधान. पहिलं षटक टाकलं होतं ते प्रमोद याने, ज्याच्यामध्ये तब्बल 20 धावा वसूल केल्या होत्या. दुसरं षटक टाकलं होतं ते समाधान याने, ज्याच्यामध्ये त्यांनी केवळ आणि केवळ 5 धावा खर्च केल्या आणि 2 गड्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं. आता तिसरं षटक घेऊन येतोय तो प्रमोद. सांघिक तिसरं, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. समोर उभा फलंदाज आहे तो निर्भय, ज्याच्या बॅट मधून सकाळी मात्र त्याची बॅट तळपली नव्हती. आता मात्र नक्कीच त्याला संघाच्या मदतीला धावून यावं लागेल. आता मात्र त्याला आपला नैसर्गिक खेळ करावा लागेल. प्रमोद रायटामोर विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हा मात्र पहिला चेंडू लॉंग स्टॉप दिशेने घोषित क्षेत्रामध्ये जातो एका धावेसाठी. चला व्हॉलंटियर चेंडू फेकायचा आहे. सामना हा थोडासा जलद चालवायचा आहे. प्रमोदेचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. अनुभवची शिदोरी आहे ज्याच्या उराशी आहे. हा मात्र चेंडू खेळून काढतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. निर्भय पुन्हा एकदा गोल्डन डकची शिकार होतोय. भोपळाही न फोडता तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 4 आपल्याला बघायला मिळतोय निर्भयाच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 26. आपण बघतो की अनुभवांची किंमत म्हणजे काय हे मात्र नक्कीच प्रमोदेच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. पहिलं षटक जरी त्याने महागडं टाकलं असलं इथे मात्र छान पद्धतीने कमबॅक करतोय. निर्भय सारखा एक मोठा अडसर दूर करतोय.
धावसंख्या राहते ती स्थिरावलेली 26. 4-26 अतिशय एक बिकट परिस्थितीमधून अंश 11 संघ सुरुवात तर दिमाखात झाली होती. म्हणूनच क्रिकेट या खेळाला क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टननेस असं म्हटलं जातं. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. प्रमोदेचा पुढील चेंडू, हा मात्र चेंडू नक्कीच आपण बघतोय पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. घोषित क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल करतो एका धावेसाठी. एक धाव मात्र धावफलकामध्ये जोडली जाते. धावसंख्या होती ती 27. 4-27 अतिशय मोठे फटके नक्कीच मारावे लागतील फलंदाजाला. आणि आता आलेला फलंदाज आहे तो रोहित. प्रमोदीचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा मात्र चेंडू ओरपी स्वरूपाचा चेंडू जातो मिड विकेट क्षेत्राच्या आणि काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये. विकेट क्रमांक 5 बाद होतोय. रोहित मात्र बाद होऊन परततोय. आपल्या वैयक्तिक एका धावसंख्येवर झेलबाद होऊन परततोय. आपण बघतोय की प्रमोद कशा पद्धतीने कमबॅक करतोय. मधली फळी मात्र उद्ध्वस्त करून टाकतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या 5-27. कुठेतरी आपण बघतोय की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिथे 20 धावसंख्या झाली होती 7 या धावसंख्येमध्ये त्यांचे 5 गडी बाद झालेले. म्हणजे क्रिकेट इज अ ग्लोरियस अनसर्टननेस का म्हटलं जातं. श्रावणामध्ये ज्या पद्धतीने ऊन आणि पावसाचा झिम्मा खेळ चालू असतो तोच खेळ आपण क्रिकेटच्या या प्रांगणामध्ये बघत असतो. इथे मात्र अतिशय तेजतर्रार चेंडू टाकला जातोय. चेंडूला गती देतोय आणि निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगत होते. हे जर आपण षटक बघितलं त्या षटकाकडे बघितलं केवळ 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यॉर्कर सारखं प्रभावी अस्त्र वापरतोय. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू इथे मात्र डीप लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव मात्र नक्कीच प्राप्त करतात ते अंश 11 संघाचे फलंदाज. धावसंख्या झालेली आहे ती 28. 5-28. आपण बघतो की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या 20. दुसरं षटक टाकलं समाधान याने ज्याच्यामध्ये धावा फक्त खर्च केल्या 5. 2 गाड्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं. तिसरं षटक टाकलं प्रमोद याने ज्याच्यामध्ये 3 धावा खर्च करून 2 गड्यांना बाद करण्याचा पराक्रम केलाय. अतिशय टिचून गोलंदाजी केली जाते. गोलंदाज 12वा खेळाडू कोण आहे. बॉलरचं नाव काय. हितेश. आपण बघतोय सांघिक 4थं षटक घेऊन येतो हितेश. सांघिक 4थं, वैयक्तिक पहिलं रितेश. रितेश आपण बघतोय सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन उभा फलंदाज टाकलेला आहे तो लाभेश. नक्कीच ज्याच्या नावामध्ये प्रॉफिट आहे नक्कीच आपल्या संघाला त्याला फायदा करून द्यायचा आहे. रितेशचा पहिला चेंडू हा मात्र नक्कीच आपण मिडलवरचा चेंडू घोषित क्षेत्राकडे जातोय एका धावेसाठी. एक धाव मात्र धावफलकामध्ये जोडली जाईल. तोपर्यंत धावसंख्या होती ती 5-29. नॉन स्ट्रायकर एंडवर येतो जीत वाघमन आणि स्ट्राईकला येतो लाभेश. पुढील चेंडूचा सामना करतोय. पुन्हा एकदा घोषित क्षेत्राकडे लॉंग स्टॉप कडे चेंडूचा प्रवास चालू आहे. इथे मात्र एकेरी दुहेरी धावनी फारसं नुकसान होणार नाहीये ते एसपी सुपर बांधण संघाचं. कारण एसपी सुपर संघाची आपण फलंदाजी जर बघितली तर तितकीच भरीव आहे. मोठे फटके मारण्यामध्ये अजिबात कंजूसी दाखवत नाहीये. इथे मात्र नक्कीच ते गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करताना बघायला मिळतात. पुन्हा एकदा रितेश गोलंदाजी ट्रॅकवर सामना करतोय तो. हा मात्र चेंडू डीप लॉंगच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. झेल मात्र टिपला जातोय. गडी क्रमांक 6 बाद होतोय. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 30. आपण बघतोय 30 या धावसंख्येवर एका पाठोपाठ एक मोहरे बाद होतात. ज्या वेळेला पहिलं षटक समाप्त झालं होतं 70-80 ची धावसंख्या गाठेल अंश 11 संघ अशी अपेक्षा होती. परंतु या सर्व अपेक्षा मात्र फोल ठरताना बघायला मिळतात. फलंदाजी मात्र एका पाठोपाठ ढासळले जातात. ज्या पद्धतीने किल्ल्याचा बुरुज ढासळला जातोय त्या पद्धतीने मधली फळी मात्र नक्कीच ढासळलेली आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा रितेश गोलंदाजी ट्रॅकवर आणि आलेला आता फलंदाज आहे पियुष. लाभेशाच्या बाद होण्याने पियुष मात्र जागा घेण्यासाठी येतोय. नक्कीच संघाला संकटमोचक म्हणून त्याला कामगिरी बजवावी लागेल.
गोलंदाज देखील तितकाच चाणक्य गती परिवर्तन करतोय. इथे मात्र बॅकवर्ड बाउंड्री रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव तर इथे पूर्ण झालेली आहे आणि घोषित क्षेत्राकडे चेंडूचा प्रवास संपतोय. एका धावेवर समाधान मानावं लागते ते अंश 11 संघाला. एका धावेवर समाधान मानावं लागते ते पियुष याला. धावसंख्या झालेली आहे 6-31. चौथं षटक प्रगती पथावर असताना अतिशय आपण बघतोय की पिछाड मात्र नक्कीच झालेली त्या अंश 11 संघाची. इथे मात्र बॅकफुटवर जाऊन चेंडू खेळून करते फायनल क्षेत्रामध्ये. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. एका धावेने धावफलक हलतोय. धावसंख्या होती ती 6-32. चौथं षटक देखील अतिशय कंडिशनने टाकलं गेलंय रितेशच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू कसा टाकला जातोय चौथ्या षटकातील. इथे मात्र निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. 4 षटकांचा खेळ होतो आणि धावसंख्या झालेली आहे ती केवळ आणि केवळ 32. म्हणजे आपण बघितलं तर सरासरी राखलेली आहे ती 8ची. आता 5वां आणि अंतिम षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय. माझ्या मते देवाने आपल्या हातामध्ये चेंडू घेतलेला अंतिम षटक टाकण्याची जबाबदारी स्वतःकडे ठेवतोय. आणि आता फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय स्ट्राईकला जीत. नॉन स्ट्रायकर एंडवर आता जातोय तर पियुष जीत. याला मात्र नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. मोठं आव्हान उभं करावं लागेल. संधी नक्कीच त्याच्याकडे आहे. त्याचं रूपांतर मात्र सुवर्ण संधीत करायचं. राऊंड विकेट मारा करतोय देवा पुजारी. वाडिश लॉंगॉनच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. फलंदाज क्षेत्ररक्षकाला मात्र चकवा बसतोय. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र मिळतोय चौकार अंश 11 संघाला. चौकाराचं नक्कीच स्वागत करत असेल तो अंश 11 संघ. या चौकारांशी धावसंख्या बदलते. धावसंख्या होती 6-36. पुन्हा एकदा देवा पुजारी राऊंड विकेट मारा करतोय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफच्या वरून. षटका. जीत ज्या गोष्टीसाठी त्याला पाठवलं होतं ते कार्य मात्र नक्कीच छान पद्धतीने साजरं करतोय. साकार करतोय. कर्णधाराने आपल्यावर जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला मात्र आता 2 चेंडूंद्वारे नक्कीच जबाबदारीचं भान असल्याचं दाखवून देतोय. पहिल्या चौकाराला नक्कीच तो चौकार अडवला गेला असता. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये केवळ बाहेरून बोलून उपयोग नाही. तर त्या मैदानामध्ये बरंच प्रेशर असतं. त्या तणावाचा सामना करायचा असतो. तो चौकार मात्र नक्कीच नशिबाने मिळाला होता. त्यानंतर मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर खणखणीत गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देऊन षटकार मारलाय. धावसंख्या झालेली ते 42. शेवटचे 4 चेंडू. देवाला मात्र नक्कीच टार्गेट करतोय. हा मात्र आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप वर टाकलेला चेंडू. स्वैर चेंडू असल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून. एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. थोडस मानसिक दडपण नक्कीच देवावर असेल. आता कशा पद्धतीने पुढील 4 चेंडू टाकावे. छान पद्धतीने बॉल कनेक्ट करतोय तो जीत. पुढील चेंडूचा सामना करतोय. पुन्हा एकदा इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाईल असा अंदाज होता. परंतु लेग स्टंप मात्र उखडला जातोय. त्रिफळाची होतोय तो जीत. त्रिफळाची होतोय. आता फलंदाज जातोय मधुर. आता गेलेला फलंदाज मथुर आपण बघतोय. तरी फलंदाजाचं नाव ऋषिकेश आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच छान पद्धतीने कमबॅक केलं ते देवायाने. कारण अनुभव ज्यांच्याकडे, अनुभवांची किंमत खूप मोठी असते. आता गेलेला फलंदाज तो ऋषिकेश सामना करतो देवाच्या गोलंदाजीचा. इथे मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय. गती परिवर्तन करतोय. कारण देवा याला परिपूर्ण जाणीव असेल की आपण जर गती परिवर्तन केलं तर खऱ्या अर्थानं कुठंतरी फलंदाजाला बीट करू शकतो. आणि प्रयत्नामध्ये नक्कीच तो यशस्वी होते. देवाचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा ऑफ आणि मिडलवरचा टाकलेला चेंडू. स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग कडे चेंडूचा प्रवास चालू. एक धाव तर इथं पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. धाव संख्या झालेली आहे ती 47. आणि शेवटचा चेंडू अंश 11 संघासाठी. शेवट कशा पद्धतीने गोड करता येईल. 44. 7-44. शेवटचा चेंडू देवाच्या माध्यमातून टाकला जाईल.
हा मात्र चेंडू नक्कीच बॅकअपनंतर चेंडू ट्रॅव्हल करतो तो वाईट लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण झाली. दुसरी धावेची यशस्वी पूर्तता. धाव संख्या झालेली आहे ती 46. आपण बघितलं तर 47 धावांचं एक उत्तम उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते SP सुपर बांधण संघासमोर. आता SP सुपर बांधण संघ कशा पद्धतीने हे आव्हान पूर्ण करतोय, कशा पद्धतीने फलंदाजी साकार करतोय, कॅन्स 11 संघाच्या गोलंदाजांच्या बोटांच्या जादूमध्ये अडकतोय हे बघणं मात्र नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. ओव्हर टू DJ. सूर्य अस्ताला गेलेला आहे. चला 80 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. प्लीज जरा कोऑपरेट करा. सूर्य अस्ताला गेलेला आहे. दोन्ही संघांना समान संधी असणं गरजेचं आहे आणि SP सुपर बांधण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. हा चालू कर. हॅलो. 47 धावांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी उतरलेली सलामीची जोडी देवा. हा मात्र ओरपी स्वरूपाचा चेंडू डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या वरून गोलंदाजांच्या मस्तकावर दस्तक देऊन हा मात्र नक्कीच इरादे आपले स्पष्ट करतोय. धाव संख्या होती ती 7. खऱ्या अर्थाने या फटक्यांसाठी जो ओळखला जातो तो देवा. आपण बघतो की स्थानिक क्रिकेट खेळत असताना देखील त्याची आक्रमकता आपल्याला बघायला मिळते आणि गोलंदाज बघायला मिळतो. तर लाभेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पुढील चेंडू घेऊन हा मात्र हलका चेंडू खेळून काढतोय. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्की तिथे धोका निर्माण झाला असता. अतिशय योग्य वेळी दिलेलं कॉलिंग मात्र नक्कीच उपयोगी पडलं दोन्ही फलंदाजांसाठी आणि नक्कीच SP सुपर बांधण संघ एका गड्याला गमावण्यापासून वंचित राहिला. आता स्ट्राईकला येतो तो अपंत्य आणि देवा ही स्फोटक जोडगोळी आपण सलामीला बघतोय.
47 धावांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी लाभेशाचा पुढील चेंडू, हा मात्र चेंडू खेळून काढतो तर डीप कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू मात्र या चेंडूवर मात्र नक्की 2 धावांची कमाई केली जाते. 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात. धावसंख्या होती ती बिनबाद 10. अतिशय सुंदर अशी सुरेख सुरुवात. लाभेशाचा पुढील चेंडू आपण त्यासाठी शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू, नक्कीच या चेंडूचा खरपूस समाचार घेता आला असता. पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या दिशेने. एका धावेसाठी धावसंख्या होती ती 11. बिनबाद 11. अतिशय ज्या सरासरीची गरज होती SP सुपर बांधण संघाला ती सरासरी मात्र नक्कीच राखलेली आहे. हा मात्र शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू खेळून काढतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आपण ते याच्या मात्र खेळीला नक्कीच पूर्ण विराम लावला जातोय. आपण ते बाद होतोय 11 या धावसंख्येवर. आता गेलेला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय पार्थ. नक्कीच 47 धावा जर तुम्हाला धावफलकावर लावायच्या असतील तर मध्ये मध्ये चौकार षटकार मारावीच लागतील. आता गेलेला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय प्रतीक. SP सुपर बांधण संघाकडून नक्कीच त्याला देखील मोठे फटके मारण्यासाठीच पाठवण्यात आलं असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1-11. आणि आता दुसरं षटक कोण घेऊन येत आहे? दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय जीत. आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. स्ट्राईकला येतो देवा, ज्याच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये खणखणीत षटकार आला होता. नक्कीच त्या षटकाराची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज होतोय. राईट मोर द विकेट मारा करते स्लोवर स्वरूपाचा चेंडू जातो तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावेसाठी. नक्कीच आपण बघतो की नियमांची अंमलबजावणी मात्र पंचांच्या माध्यमातून असोसिएशन मधील सर्व संघ करत असताना चेंडू घ्यायचा आहे लगेच. 1 या धावसंख्येने धावफलक हालतोय. धावसंख्या होती ती 1-12. राईट मोर द विकेट मारा करतोय. पुढील चेंडू घेऊन देवासाठी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एका धावेसाठी. 1 धाव मात्र धावफलकामध्ये जोडली जाईल. धावसंख्या होती ती 13. इथे मात्र प्रत्येक याच्या बॅटमधून मोठे फटके बघायला मिळतील का? SP सुपर बांधण संघासाठी पिंच हिटर म्हणून ओळखला जातोय. परंतु गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष, तितकाच हुशार आहे. गती परिवर्तनाचं अस्त्र आपल्याकडं असल्याचं त्याला ठाऊक आहे. त्या अस्त्राचा मात्र नक्कीच वापर करेल. अतिशय सुंदर पद्धतीने चेंडू टाकला जातोय. योग्य दिशेने योग्य लयीने टाकला जातोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू व्यवस्थितरित्या विसावतोय. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता. जितके निर्धाव चेंडू टाकले जातील तितकं मात्र नक्कीच प्रेशर क्रिएट होऊ शकतं ते फलंदाजी करणाऱ्या SP सुपर बांधण संघासमोर. जितेचा पुढील चेंडू ऑफस्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटर आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची संगता. इथे मात्र जीत मात्र नक्कीच खऱ्या अर्थाने फलदायी ठरलेला बघायला मिळतोय. आतापर्यंत केवळ त्यांनी 2 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा जीत गती परिवर्तन करतोय. चेंडू जातोय तर स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या रिजन मध्ये. चेंडू अडवला जातोय. चित्त्याच्या चपळाईने चेंडूवर येतोय. वाघाचं काळीज करून चेंडूची फेक करतोय आणि दुसरी धाव घेण्याची जी मनीषा होती ती मनीषा कुठेतरी संपवली जाते. धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या झालेली आहे ती 14. शेवटचा चेंडू. आता शेवटच्या चेंडूवर कडक प्रहार होणार का? नक्कीच कडक प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू तैनात केला होता देवाला रोखण्यासाठी. अतिशय त्याच पद्धतीने गोलंदाजी करत होता जीत. एका धावेने धावफलक हालतोय. धावसंख्या होती ती 15. 2 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे आपण बघितलं तर गोलंदाजांनी कशा पद्धतीने टिचून गोलंदाजी केलेली आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे सरासरी राखलेली आहे ती 7.50 ची. आता मात्र 18 चेंडू आणि 32 धावांची गरज.
म्हणजे आपण बघितलं तर प्रत्येक षटकामागे सरासरी राखावी लागणार आहे ती 10ची. आता बघूया तिसरं षटक कोण घेऊन येतोय. तिसरं षटक घेऊन येतोय तो लाभेश. पुन्हा एकदा संघनायकाने त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि आपल्या विश्वासाला साजेशी अशी नक्कीच तो गोलंदाजी करण्याची अंमलबजावणी करेल का, हा एक पडलेला प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपल्याला पुढील 6 चेंडूंमध्ये कळेल. स्ट्राईकला येतो तो देवा, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके बघायला मिळतील का. पहिला चेंडू घेऊन शॉर्टअपलंदा चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवर मात्र नक्कीच 4 धावांची कमाई करतोय. 4 धावांनिशी धावसंख्या बदलते. धावसंख्या होते 19. गोलंदाजाच्या मानसिकतेवर परिणाम करणारा फटका असेल, कारण पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतोय तो देवा. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. डीप कव्हर पॉइंटवर खेळाडू तैनात केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरवर खेळाडू तैनात केला जातोय. इथे मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एका धावेसाठी 22च्या स्वरूपामध्ये धाव येते. धावसंख्या होते ती 20. 1-20. अतिशय चांगली अशी सुरुवात, परंतु नक्कीच चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करावा लागेल तो फलंदाजाला. लाभेशाचा पुढील चेंडू, हा नक्कीच चेंडू खेळून काढतो तो डीप कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये. एक धाव तर पूर्ण होते. क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जाते सीमापार. अतिशय खराब, अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षणाचा आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये, कारण हा चेंडू अडवणं काळाची गरज होती. असे जर चौकार आपण दिले गेले तर नक्कीच फलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल आणि लवकरात लवकर ते विजयाकडे आगेकूच करू शकतील. धावसंख्या होते ती 24. नक्कीच कुठेतरी आपण बघतोय की गोलंदाज बॅकफुटवर ढकलला जातोय की काय. पुन्हा एकदा गोलंदाज लाभेश अतिशय ऑफ आणि मिडलवर टाकलेला चेंडू पॉइंटच्या खेळाडूला बीट केलं जात आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. 2 धावा धावपटलावर जोडल्या जातील आणि धावसंख्या झालेली आहे ती 1-26. गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षणाची जर जोड मिळाली तर नक्कीच तो फलंदाजाला बॅकफुटवर ढकलू शकतो, त्याला तंबूच्या आश्रयाला पाठवू शकतो. परंतु अशा पद्धतीचं सुमार दर्जाचं जर क्षेत्ररक्षण झालं तर मात्र काही खरं नाही. हा मात्र उत्तम पद्धतीचा पूल. हा चेंडू जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. षटकार. धाव संख्या होती ती 1-32. अतिशय सुस्थितीमध्ये आणि सुस्थितीमध्ये आणण्याचं काम मात्र देवा पुजारी याच्या बॅटमधून बघायला मिळतंय. नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजचा आत्मविश्वास मात्र त्याचा ढासळलेला बघायला मिळतोय, कारण नक्कीच बॅकअप लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर स्वरूपाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल तो लाभेशाला. पहिलं षटक टाकलं होतं तशा पद्धतीचं षटक मात्र इथं लाभेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत नाहीये. त्याचा मात्र नक्कीच फायदा उचलला जातोय तो SP सुपर बांधण संघाचा स्फोटक फलंदाज देवा पुजारी याच्या माध्यमातून. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल करतो. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. धाव संख्या होते ती 33. उद्याच्या सामन्याचं मी उद्या पहिलाच सामना डोडो स्ट्रायकर विरुद्ध स्वरांश इलेव्हन आणि डोडो स्ट्रायकर आणि स्वरांश इलेव्हन या संघाला एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आपलं 8:30चं रिपोर्टिंग आहे. आपली उपस्थिती इथे 8:30 करायची आहे आणि 9 वाजता बरोबर सामन्यातील पहिला चेंडू टाकला जाईल. आणि या सामन्यासाठी माऊली कृपा आणि जिजा इलेव्हन
यांनी व्हॉलंटियर म्हणून काम बघायचं आहे. पुढील षटक घेऊन आलेला गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय आकाश. माऊली कृपाणी जिजा 11 संघाचा दुसरा सामना असेल. स्कोर 1. धावसंख्या झाले 34. पुढील चेंडू घेऊन आदित्य. हा मात्र शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. नक्की त्याचा खरपूस समाचार घेतला जाईल. चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून सीमा पार येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. जिजा 11 या संघाने डोडो स्ट्रायकर आणि स्वरांश 11 संघासाठी व्हॉलंटियर म्हणून आपली कामगिरी बजावायची आहे. पुन्हा एकदा सांगतोय माऊली कृपा आणि जिजा 11 आपण उद्याच्या पहिल्या सामन्यासाठी व्हॉलंटियर म्हणून आपली भूमिका पार पाडायची आहे. इथे मात्र आपण बघतो की एक हाती सामना फिरवण्याची ताकद क्षमता ज्याच्याकडे असा आपण आपल्याला बघायला मिळतो SP सुपर बांधण संघाचा देवा पुजारी. 14 चेंडूंचा ज्याने सामना केला आणि 35 धावांची अभिद्य खेळी केली. 3 षटकार आणि 2 चौकारांशी 35 धावांची नाबाद खेळी करतोय. आता इथे आपण जर बघितलं तर 10 चेंडू आणि 7 धावांची गरज म्हणजे सामन्यातील औपचारिकता राहिली की काय. लीगल डिलिव्हरी आहे. हे बघा चेंडू जर सिमेंटच्या जर धारेवर पडला तरच ती अनलिगल डिलिव्हरी ठरवण्यात येईल. पुढील चेंडू घेऊन आकाश. हा मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. चेंडू जातोय तो मिड विकेट क्षेत्र आणि च्या दिशेनं. इथे मात्र देवाची खेळीला पूर्ण विराम लावला जातोय. 35 धावांची खेळी केली ज्याच्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार मारले होते. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या खेळाडूचं अभिनंदन करायचं. SP सुपर बांधण संघाचा अष्टपैलू खेळाडू. 9 चेंडू आणि 7 धावा. आता आलेला आपण बघतोय फलंदाज भूपेंद्र सामना करेल तो आकाशाच्या गोलंदाजीचा. नक्कीच बॅकअपल्यांचा चेंडू इथं मात्र झेलबाद होतोय का आणि इथे बघायला मिळतोय की गोल्डन डकची शिकार होऊन परततोय. भूपेंद्र गोल्डन डकची शिकार होऊन परततोय. आपण जर बघितलं तर चेंडू आणि धावांमध्ये फारसा अंतर राहिलेलं नाहीये. 8 चेंडू आणि 7 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 40. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला बघायला मिळते SP सुपर बांधण. पुन्हा एकदा आदित्य आपल्याला बघायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पॉइंट रिझन मध्ये चेंडू खेळून काढला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय एका धावेसाठी. शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. अतिशय रोमहर्षक अशी लढत. कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा अंश 11 संघ बॅकअप. इथे मात्र झेलबाद होतोय. एका पाठोपाठ एक जबरदस्त असे हादरे बसतात. आदित्य
इथे मात्र आपल्याला बघायला मिळते आदित्यच्या गोलंदाजीचं जर पृथक्करण बघितलं तर 8 धावा खर्च करून 3 गड्यांना तंबूच्या आशेराला पाठवलंय. 6 चेंडू आणि 6 धावा आपण बघितलं तर काही वेळाला SP सुपर बांधण संघाचा आत्मविश्वास आपण बघितला तर अतिशय पराकोटीचा होता. इथे मात्र कुठेतरी अति आत्मविश्वास अंगलट येऊ शकतो, कारण क्रिकेटमध्ये 6 चेंडूंवर 36 धावा होऊ शकतात, परंतु 6 चेंडूंमध्ये 6 धावा देखील होऊ शकत नाही. म्हणूनच क्रिकेट या खेळाला क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टननेस म्हटलं जातं. बॅट्समन कोण आहे? फलंदाजीसाठी आलेला दिलदार आणि गोलंदाज बघायला मिळतोय तो आपल्याला. इथे मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो एका धावेसाठी. गोलंदाजीसाठी आलेला सुमेत लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. 5 चेंडू आणि 5 धावा. कशा पद्धतीने आता सुमेत गोलंदाजी करतोय. हा मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या वरून. षटकार इथे मात्र बघायला मिळतोय आपल्याला. SP सुपर बांधण संघ विजयी ठरतोय. अंश 11 आणि SP सुपर दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. विजयी संघाला पुढच्या फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी ठरतोय 35 धावांची अभेद्य खेळी करणारा देवा पुजारी. देवा पुजारी यांनी इथे येऊन आपल्या सामनावीराचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. आणि ग्रुप ग्रामपंचायत आंबेपूरचे माजी सरपंच शैलेंद्र राम पाटील यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण बक्षीस वितरण करायचं आहे. SP सुपर बांधण संघाचे संघ